याच्यावर हे नाही मारले ना? काहीच नाही म्हणजे खत आहे, गावरान खत आहे. सरांनी सांगितलं करवंदाचं झालं, आता पेरूचं काहीतरी काढावं लागेल गाणं मला. जाळीमध्ये करवंदा असं गाणं टाकलं होतं मी एकदा. आता हे गूगल सर्च करा. करू ना. आजच्या राईड बद्दल 2 शब्द बोला. स्टार्ट. आजची राईड खूप उत्तम, एकदम बेस्ट झाली सर. सुंदर आहे बरं का. केळे सर, आजच्या राईड बद्दल 2 शब्द बोला. एक्सलंट. पहिल्यांदा मी इकडे आलो आणि हा इकडे सांजाळ्याचा जो तलाव आहे तो अप्रतिम आहे. आणि आता इथे फार्म हाऊस आणि टेंट वगैरे, वातावरण एकदम छान, रस्ता पण चांगला. ऍक्च्युली प्रत्येक संडेला करण्यासारखा ट्रेक आहे हा आणि सुंदर, अप्रतिम. ओके. जयंत काका, आजच्या राईड बद्दल 2 शब्द बोला. अरे आजची राईड म्हणजे फारच छान झाली. त्यांना धन्यवाद द्यायला पाहिजे, केळेकर साहेबांना. केळेकर साहेबांना धन्यवाद. मी सायकलिस्ट फाउंडेशन आपण नेहमीच अशा राईड अरेंज करायचो. तुम्हाला चांगलं माहिती की आपण डॅमवर राहायचो. आपण सगळ्यात पहिली जवळपास, तर निसर्गाचा आनंद घ्या, सोबत सायकलिंग करा. आजच्या राईड बद्दल बोला. 2 शब्द. खूप छान वाटलं आजच्या राईड करून, कारण की डॅम पाण्यात आला. तिथं आम्ही खास पेरूचा आस्वाद घेतोय छानपैकी. 3 काठावरती केलेली पेरू मस्त वाटलं. स्टार्ट. सर, मी खूप जास्त छान एन्जॉय केला आणि फर्स्ट टाइम हा प्लेस बघितला आणि हे पेरूची खूप मजा येते. थँक्स टू विजय सर. गावरान पेरू हे गावरान पेरू आहेत आणि खूप छान एन्जॉय करते सर. बस. आजची राईड खूपच छान होती, खूप एन्जॉय केली. आणि या नवीन प्लेसला आम्ही इथे आलोय. पेरू खाऊन खूप मजा येते. खूप सुंदर पेरू खातोय. पेरू काय आठवतं का मॅडम? हा, पेरूवरून आमची शेती आठवली मला. मी पेरू विकत घ्यायचं. 2 शब्द. शेतीबद्दल अशी राईड आम्ही आतापर्यंत केली नाही आणि रिअली व्हेरी एन्जॉईंग. आणि पेरूची जी बाग आहे ती फारच सुंदर आहे. ज्यांनी ही स्पॉन्सर केली, थँक्स टू देम ऑल्सो. थँक्यू. सायकलिंग फाउंडेशनचे सर्वप्रथम फार फार आभार, ज्यांच्यामुळे आम्हाला हे नवीन नवीन गोष्टी पाहायला भेटत आहे आणि फिजिकल हेल्थ सोबत एन्जॉयमेंट पण खूप छान होत आहे. थँक्यू व्हेरी मच. त्याचं रिपोर्टेशन तुम्ही सिंगल कॉटेज मल्टी स्टोरी म्हटलं ना तर मग प्रॉब्लेम. हेलिकॉप्टरला ते हेलिपॅड केलेलं आहे. पॅड पण केलं हो, खालीच्या कोपऱ्यात गेटच्या एंट्रन्सला लेफ्ट साईडला. बरं सर, व्हिडिओ चालू केलाय, तुमच्याबद्दल 2 शब्द बोला. काय बोलू? आमचे बंधू आहे, त्यांनी बनवलंय सगळं. ओके भाऊ 2 मिनिटं या.